नमस्कार मित्रांनो. हर्षद कपाळावर हात बळवत सांगतो, 20 वर्षापासूनचा सगळा हिशोब देतो तुला, आता पुढे बघू. प्रणालीने विचारलेल्या प्रश्नामुळे हर्षद पुरताच अवघडून गेलेला असतो. पण त्यालाही हे माहीत असते की प्रणालीच्या हट्टापुढे त्यांचं काहीच चालत नाही. म्हणून मग तो पहाटेच्या प्रहरी आपली रामकथा सुरू करतो. आता प्रणालीने काय विचारलं आहे हे आपण मागच्या भागात पाहिलं आहे, तर तिथून पुढे बघूया. हर्षद आता काय कसं सांगू की मला ह्या विचारात असतो. तोच प्रणाली, हर्षद काय झालं, आय एम वेटिंग. तसा हर्षद प्रणालीच्या अंगावर पडलेला असतो. पण आता तिच्या शेजारी पडून तिला आपल्या हातावर घेऊन हर्षद सुरू करतो. प्रणाली, जेव्हा मी 20 वर्षाचा होतो तेव्हाच वडील गेले. तेव्हापासून घराची, इतक्या मोठ्या शेताची, त्याच्या कारभाराची समधी जबाबदारी सांभाळतोय. आणि तिथून जे सांभाळतोय ते आजतागयत बघतोय. त्यांनी कमावलेलं नाव मला वाढवता जरी नाही आलं तरी त्याला बुडवायचं नव्हतं. आणि म्हणून शेतच केलं मी. त्यामुळं कधी जवानी आली, कधी 25वी गाठली, कळलंच नाही बघ. आणि कधी कुठल्या पोरींकडं बघायची सवय पण नव्हती ग मला. मी आपलं नाकासमोर चालणारा माणूस, ना कधी डावीकडं बघितलं ना कधी उजवीकडं. ह्या वयात यायलो म्हणून आईची मात्र घाई लागलेली होती लग्नासाठी. लई पोरींची स्थळं आणली होती तिनं. पण मी बहादूर, दर यायला तिला पुरता येड्यात काढायचो. कारण मला लग्नाच्या भानगडीत पडायचंच नव्हतं. कोण घ्यावं ती आणखी एक जबाबदारी आहे, तेच जबाबदाऱ्या निस्तरून नाकी नऊ येत होतं. आणि परत म्हटलं, कोण कुठली बया, कशी येईल घरात, नीट राहील की नाही, का कुरापती करल. एकतर आजकालच्या पोरी घरात येत नाहीत तर दारात भिंत उभी करतात. म्हणून पोरीपासनं नाही तर त्यांच्या इशारापासनं पण लांब राहत होतो मी. आणि असे करत करत वयाची 28वी गाठली. आणि तेव्हा माझ्या आयुष्यात एक परी आली. परी नाही, परींची पण महाराणी खरं तर. पहिल्यांदा लईच भडकलं होतं तिच्यावर. तोंड पण बघायची इच्छा नव्हती तिची. पण तिनं तिच्या सौंदर्याची, तिच्या आलडपणाची, तिच्या बिंदास्त पण भोळ्या स्वभावाची, तिच्या निरागसतेची, तिच्या चिडक्या पण गोड हट्टीपणाची अशी काही भुरळ घातली की हा हर्षद आजन्म तिचाच होऊन बसला. प्रणाली हे ऐकून, ही कोण आहे ती महाराणी? हर्षद हसत, ही काय माझ्या मिठीत आहे तीच. प्रणाली, हर्षद अजून बोल ना, खूप छान वाटतंय ऐकायला, किती सुरेख आणि खोलवर बोलतेस तू. मग पुढे काय? हर्षद तसाच पुढं काय असणार, तुझं सौंदर्य रोज डोळ्यात साठवत होतो मी. ती पहिली मिठी तर अजून पण जशीच्या तशी स्पर्शसहित जाणवते. तेव्हा पहिल्यांदाच कळलं की लोक बायकांच्या जवळ जायला का मरतात. 440 व्होल्टचा करंट भरला होता माझ्या अंगात तुला मिठीत घेतल्यावर. सोडावंसं वाटणं गेलतं ग. पण हक्क तरी कसा गाजवणार होतो तो. ती तुझी कंबर नाही म्हणता म्हणता डोळे वर करून 2दा बघितलं मी. तेव्हा तर झोपच उडाली होती माझी. तेव्हा तुला मनातून जवळ घ्यायची लई इच्छा झाली होती माझी. पण तेव्हा पण मी परका होतो. मग त्यानंतर तुम्ही मला तुमच्या प्रेमात पाडलत. आणि काय तुमचा उतावळीपणा सुरू झाला. मला खवळणं सुरू झालं. त्याची सुरुवात तुम्ही फोनवर तोंड गोड करण्यापासून केली. आणि मला ते प्रत्यक्षात करायला भाग पण पाडलं. एवढं खूळ लावून सोडलं. तेव्हा कुठं मनात विचार यायला लागले की ही पोरगी तर लई उतावळी आहे आणि आपणच कुठं कमी पडायला नको म्हणून. तेव्हा पहिल्यांदा बघ मी मोबाईल तसली माहिती गोळा केली, ती वाचली. पण बघावं का अशी पण इच्छा झाली. आणि काय आपली आणली की मोबाईलमध्ये भरून. पण बघायचं काय धाडसच होईना की. आणि त्यातच भर म्हणून आपल्या भेटी पण झाल्या नाहीत. प्रणाली हे ऐकून, हर्षद नेमकं कधीच सांगतोय तू? मला वाटतं की आम्ही तुझ्या घरी येणार होतो त्याच वेळेस मी तुला भेटू का नको म्हणलं होतं, हो ना? होय, तेव्हाच नेमकं त्याच वेळेस बघितली की मोबाईलमध्ये. आणि पूर्ण बघायचं झाडच तर माझे पण झालं नाही. अर्ध्यातनंच दिलं सोडून. म्हणलं की हे असलं बघण्यापेक्षा केलेलं बरं वाटायला लागलं. त्यानंतर अशी तुझी आठवण आली काय सांगू. मग नाही का सकाळ सकाळी आलो बघ. आणि आल्या आल्या तुला तुझ्या खोलीत नेऊन दारामागं नाही का तुटून पडलो. तेव्हा मी माझ्या मनाला कसा आवर घातला ते मलाच माहिती आहे. प्रणाली हे ऐकून आश्चर्याने, हर्षद सिरियसली असे झालं तर त्यावेळेला? तरीच तुझा स्पर्श खूप मादक जाणवला होता मला. पण हर्षद तू त्यावेळी जर केलं जरी असतं तरी मला चालले असते. कारण तसंही आपलं लग्न होणारच होते.
स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा एकदा विचारायचं तरी होतं ना मला. मी तुला नकार दिला नसता अरे हर्षद. ते तर पण मला माहिती होते, पण मला हे समज लग्नाआधी करायचंच नव्हतं. तुला येड्यात काढण्यासाठी मी एक दोनदा तुझे ओठ वल्ले केले खरे, पण नंतर मात्र मी सावरलं स्वतःला. आणि तू किती वेळा जवळ यायचा प्रयत्न केला तरी मी नाही का कडकडीत उपास केलाय म्हणून तुला मोडतं घातलं. कारण मला माझ्या प्रेमाचं पावित्र्याचं मांगल्य जपायचं होते. मधुचंद्राची ती रात ह्या पवित्रसहित मांगल्यासहित साजरी करायची होती मला. प्रणाली हे सगळे अगदी मनापासून ऐकत असते, कारण इतकं गोड बोलणं ऐकण्यापासून कोणी कसं रोखू शकतं स्वतःला, नाही? हर्षद तसाच पुढे बोलत असतो. आणि प्रणाली मनापासून अंतःकरणापासून केलेलं प्रेम हे लई पवित्र असते. त्यासमोर तर तो देवसुद्धा नतमस्तक होतो. आणि माझ्या अशा प्रेमाला भुकेचा साज चढू द्यायचा नव्हता मला. कारण तुझ्या अल्लडपणाचा, तुझ्या निरागसपणाचा मला गैरफायदा नव्हता ग उचलायचा. तो आपलं भोळ्या मनानं तयार पण झाली असती, पण मला मात्र तुझ्यासोबत प्रामाणिक राहायचं होतं. नुसतं शरीराच्या गरजेखातर मला तुझ्याजवळ येणं कधीच मान्य नव्हतं. शरीराची गरज तर बाजारात कवडीच्या दमात ऐकली जाते, ते महत्त्वाचं नाही ग. महत्त्वाचं होते ते आपलं प्रेम, आपला विश्वास, नात्याचं पावित्र्य, मनाचं माधुर्य, आत्म्याची एकरूपता. आणि यांचं जेव्हा मिलन होते तेव्हा त्या मिलनात शरीराची रसिकता मिळायची असते. मग तेव्हा कुठं ते मिलन परिपूर्ण असे समाधान देऊन जातं आणि मजबूत पण तितकंच होतं. प्रणालीबरोबरच आपल्याला काही पण जमत नाही, पटत नाही आणि आवडत तर त्याहून नाही. आपलं जे पण काही असतंय ते अंतःकरणापासून असतंय. आणि मी अंतःकरणापासून प्रेम करतो तुझ्यावर. आणि म्हणून मला तुझं अंतःकरण, तुझं शरीर जपत समद करायला आवडतं. हे सगळं ऐकून प्रणालीचे डोळे भरून येतात. आणि स्वाभाविक आहे, आपला नवरा आपल्यावर इतक्या अंतःकरणापासून प्रेम करतो म्हणल्यावर कुठल्या बायकोला रडून येणार नाही. त्याचं हे निरपेक्ष, निस्वार्थ आणि असीम प्रेम बघून तिला आपण प्रेमाबाबतीत किती मागे आहोत याची जाणीव होते. आणि हर्षदचं लक्ष जातं व तो, ए येडाबाई, रडाय काय झालं ग? माझे बोलणं आवडलं नाही तुला? प्रणाली सरळ त्याच्या छातीशी घट्ट बिलगते. आणि हर्षद, तू खरंच खूपच ग्रेट आहेस. तुझे विचार, तुझ्यातले संस्कार, तुझ्यातला निस्वार्थीपणा आणि अमर्याद व निरपेक्ष प्रेम बघून सॅल्यूट करावं वाटतं तुला. माझ्या कितीतरी जन्मांच्या साठलेल्या पुण्याचं फळ आहेस तू. म्हणूनच तू माझं झालास. नाहीतर इतका प्रामाणिक माणूस आयुष्याचा जोडीदार म्हणून मिळणं सोपं नसतं अरे. हर्षद असत, अगं माझे फूल, हे तर मी पण तुला म्हणू शकतो की माझ्या बायकोला कमी समजू नका हा तू. तुला आत्ताच सांगून ठेवालोय, नाहीतर परिणाम लई वाईट होतील. मी मगाशी म्हणलेलं विसरलीस का? ना मोहिनी ना कामिनी, जगात भारी माझी स्वामिनी. काय कायम लक्षातच ठेवायचं, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. तेव्हा कुठे मॅडम पुन्हा हसू लागते. चल स्वामी म्हण, कसं सुचतं तुला काय माहिती. हर्षद परत मूळ मुद्द्यावर, झालं हे समज ऐकून समाधान झालं तुमचं? आता माझ्या पण समाधानाचं काही बघता का नाही? गावापासून आंघोळ करून आलोय मी आणि मला भजन कीर्तन करायला लावालीस. चल आता मला माझी गाडी चालू करू दे, ते पण एकदम फास्ट. गच्च बसायचं हां, आत्ताच सांगून ठेवालोय. परत हादरा बसला, हिसका बसला हे ऐकून घेणार नाही. प्रणाली, हर्षद, हां फास्ट. आणि तू? हर्षद, तू कधीच फास्ट गाडी चालवत नसतो. उलट खूप स्लो गाडी असती तुझी, तेही अगदी मला जपत नाही करतो की तुझ्यासारखा उतावीपणा, नसती घाई आणि गडबड तुझी. बरं चल, बास झाली बडबड. प्रणाली, हर्षद हे ऐकून कुशीत. कसं गोड हाक मारते बघ, बोला. अरे उठावं म्हणतं रे, बघ किती वाजलेत. हर्षद चिडत, काय डोकं तरी ठिकावणार आहे का एवढ्या? हर्षद, पाळी उठण्याची काही गरज नाही आहे. प्रणाली समजावत, अरे आज भाऊबीज पण आहे. थोड्या वेळातच घरात आंघोळ्या सुरू होतील, सो मीही माझे आवरून घेते, सोड मला. हर्षद दम देत, अजिबात नाही. आता मुकाट्यानं माझ्यासोबत लुडकायचं, एक झोप काढायचं आणि मगच उठायचं. तसं पण मी तुला गोड बोलून झोपणारच होतो. प्रणाली परत, अरे नको तू झोप, मी जाते जरा. हर्षद हट्टाने, एकदा सांगितलं ना तसं आणि तसंच झालं पाहिजे. चल झोप आता. तसं पण घरात माझ्या बायकोला कुणी पण काही पण म्हणायची हिंमत नाही आहे आणि मी ती करू पण देत नसतो. आणि तिच्या डोक्यावरून
हात फिरवत फिरवत तिलाही झोपवतो आणि स्वतःही झोपी जातो. हे दोघे तर झोपी जातात, पण खाली घरात मात्र दिवस उगवतो. कारण पहाटेचे 4:30 झालेले असतात. एकेकांच्या आंघोळी, आवरावरी, सडा रांगोळी, पहाटेची पंत्यांची आरास, देवपूजा, चहा असे सगळ्यांचं चालू होते. पण कोणीही प्रणालीला उठवलं पाहिजे म्हणून साधा विचारही करत नसतो. कारण एकतर ती हर्षच्या खोलीत आणि इतक्या महिन्यांनी दोघेही एकत्र आलेत, तर त्यांना त्यांच्या त्यांच्या हिशोबाने करू दिलं पाहिजे असेच काहीचं मत असते. सगळ्यांचे सगळे आपापली कामे करीत असतात. सुमन आणि पार्वतीने किसनची आंघोळ उरकली असते, तर संगीता बाकीची कामे करत असते. बघता बघता 6:30 होतात आणि तेव्हा प्रणालीला जाग येते आणि पटकन उठते व तिच्या लक्षात येतं की आपल्याला उशीर झाला आहे. म्हणून समोरच पडलेला टॉवेल गुंडाळून ती आंघोळीला जाते आणि घाईघाईने आंघोळ करते. बाहेर येते घाईघाईने साडी नेसून टॉवेलमध्ये केस मोकळे करत असते, तोच तिची नजर हर्षदवर पडते. ती तशीच भानातून गेल्यासारखं त्याला पाहतच उभी राहते. हर्षद मात्र बेडवर एका कुशीवर खालचा पाय सरळ, वरचा पाय दुमडलेला, खालचा हात प्रणालीसाठी लांब ठेवलेला, तर दुसऱ्या हाताने उशीला मिठी मारून केस विस्कळीत, निरागस चेहरा पोटापर्यंत उघडा अशा अवस्थेत झोपलेला असतं. आणि प्रणाली मनोमन झोपेती कुणी एवढं भरदस्त दिसतं का? खरं तर पटकन जाऊन त्याच्या गालाचा चावा घ्यावा वाटतोय. पण उठेल ना तो. कसा बोलत होता काल, बाप रे, मी तर हादरून गेले. चांगले चांगले आहे एज्युकेशनल ही त्याच्यासमोर अडणी वाटू लागलेत. हर्षदने सिद्ध केलं की फक्त आहे एज्युकेशन, आहे क्लास असणं म्हणजे संस्कृत असणं असे नसते, तर आपले संस्कार, आपले पवित्र विचार, मनाचा मोठेपणा, नात्यातला समजूतदारपणा ह्याने माणूस खऱ्या अर्थाने सुसंस्कृत म्हणून ओळखला जातो. अगदी तुझ्या नावाप्रमाणेच आहे तू हर्षद, अगदी रामायणातली रामासारखा मर्यादा पुरुषोत्तम, एक वचनी, एक बाणी, एक पत्नी. परवापर्यंत कसे होते माझे आयुष्य आणि ह्या माझ्या हर्षदने ते पुन्हा प्रेममय करून टाकलं. किती सहज मला त्या गिल्टमधून बाहेर काढलं आणि पुन्हा नव्याने जगायला शिकवलं. प्रणालीला ह्याने प्रेमवेडी प्रणाली करून ठेवलंय. आणखी कितीदा नव्याने प्रेमात पाडायचं ह्याच्या. बाप रे प्रणाली, तू काय विचार करत बसली आहे? अगं आधीच उशीर झालाय आणि त्यात तू अशी भानातून गेल्यासारखी वागते. पण काय करू, ह्याला सोडून जाऊही वाटत नाहीये. मीच पुन्हा भार हरू नको, चल इथून. अगं मला टिकली तर लावू दे. मग तिचा चेहरा थोडा आवरून ती खाली जाते, तर खाली किचनमध्ये संगीता दुसऱ्यांदा चहा टाकत असते. त्या बघून प्रणाली, ताई दे, मी करते चहा, सॉरी थोडा उशीर झाला मला. संगीता तिला छेडत, अगं आता इतक्या महिन्याने झोपी गेलात म्हणल्यावर उशीर तर होणारच ना. प्रणाली लाजत, ताई तुझं काही, हा जा बाई. संगीता परत, बरं असू दे. अगं जरा आता भाऊजीकडेच लक्ष देत जा. इथली कामं काय मी उरकत जाईन, त्याची नको काळजी करत जाऊ. तुम्ही दोघं परत एक झालात, लई समाधान वाटलं बघ. असेच आनंदानं संसार करा, चहाच राहू दे. मी चहा पण करते आणि तुला तुझी कॉफी पण करून देते. तू जरा वाईस बसून घे. पण ताई अगं बस ग, बरं कॉफी घेऊन झाल्यावर तरी काम करू का? संगीता, काय आता स्वयंपाकाचं बघायचं आहे नुसतं. आत्यानी मटणाचा स्वयंपाक आणि खव्याच्या पोळ्या करायला सांगितलं आहे. हे गेलेत मटण आणाया, त्यामुळं आल्यावरच नाश्ता करतील. त्यावर भाऊजी पण उठतील, त्यामुळे सध्या तरी काही काम नाही. हा तुळशीची पूजा तेवढी राहिली आहे ते करून घे. प्रणाली हो म्हणते, पण खव्याच्या पोळ्या सागर भाऊजींसाठी का? नाही, काल सहज बोलून गेले ते की त्यांना खूप आवडतात. मग संगीता चहा बनवते, सगळ्यांना देऊन येते. त्यानंतर दोघी जावा आपापली चहा कॉफी घेतात व मग प्रणाली देवघरातून आरतीचं ताट पाणी घेऊन तुळशीची पूजा करू लागते. तर वर हर्षदला जाग आलेली असते. उठून बघतो तर काय, प्रणाली शेजारी नसते. कधी उठली असेल, उठल्या उठल्या आधी तिलाच बघावं म्हणून तो अंथरुणात उडतो. एकतर तो उघडा असतो, त्यात डोळ्यात त्याच्या अजूनही झोप असते. आता असतं तर जाता येत नाही. हुडकाहुडकी केल्यानंतर कुठे त्याला बनेल आणि पायजमा सापडतो. तो अडकवतो, नीट डोळे चोरत कडाकडा जांभ्या देत खाली येतो, तर प्रणाली तुळशीसमोर उभी असते आणि आह देखा ना ताव तिला मागून येऊन घट्ट पकडतो आणि तिच्या उजव्या खांद्यावर आपली मान ठेवून डोळे मिटून उभा राहतो. प्रणाली, हर्षद गुड मॉर्निंग. कधी उठलास? हे असे पोहतात का बायकोच्या अंगावर? चल बघू, सरक, बघेल कोणीतरी. हर्षद बंद डोळ्याने झोपीच्या गुंगीतच, तू मला सोडून खाली आलीस कशी?
तो आधी सरक, मला प्रदक्षिणा घालू दे. तू तुझं काम कर, मी माझे काम करतो. शेवटी दोघेही तसे तुळशीला प्रदक्षिणा घालतात आणि खूप जबरदस्तीने प्राणली त्याला आंघोळीसाठी पाठवून देते, कारण खूप वेळापासून सुमन आणि पार्वती आंघोळीसाठी त्याची वाट पाहत असतात. आणि स्वतः किचनमध्ये जाते. तरीही हर्षद आधी वर जातो ब्रश वगैरे करायला. ती किचनमध्ये जाते. हर्षदसाठी नाश्त्याला उपीट बनवण्यासाठी तयारीला लागते, म्हणून कांदा मिरच्या वगैरे कट करून घेते, रवा भाजून घेते आणि फोडणी घालत असते. तर तिच्या मनात हर्षदचा विचार येतो, काय करत असेल हर्षद? गेला असेल का आंघोळीला? आंघोळ करताना त्याला नाही बघितलं तर काय बघितलं? कसला भारी दिसतो तो, बघायला तर पाहिजेच म्हणून पटपट उरकत असते. तर परत स्वतःलाच, हो आधी हर्षदसाठी जो नाश्ता बनवत आहे तो तरी नीट कर, मन लावून. खरं सांगू, माझे तर कशातच लक्ष लागत नाही आहे हर्षदशिवाय. फायनली तिचा उपमा होतो तो ती चाखून बघते आणि स्वतःशीच प्रणाली, नाच खुळा, अरे ही तर हर्षदची स्टाईल आहे. हर्षद, तू परत माझ्यात आलास. मला असे झटके द्यायला खूप आवडतात ना, आणि मलाही असे तुझ्या स्टाईलमध्ये बोलायला, चालायला, डोळे मोठे करून दम द्यायला, उठायला बसायला खूप आवडतं. एकंदरीत तुझी सगळी स्टाईल मारायला येते मला. प्रणाली, अगं थांब, तुझं काही खरं नाही बाबा. तू प्रेमवेडी नाही तर हर्षदवेडी झाली आहेस. च्या मारी ह्या बडबडीच्या तर तिथं माझ्या हर्षदची आंघोळ करून बसेल. व ती पळतच किचनमधून बाहेर पडते आणि मधल्या घरातून मागे विहिरीकडे जाते आणि ओसरीच्या खांबाजवळ येऊन धाप भरत थांबते. तर हर्षद टॉवेलवर पाटावर बसलेला असतो. सुमन त्याला शॅम्पू लावत असते, तर पार्वती अगदी लहान मुलाप्रमाणे त्याच्या तोंडाला साबण लावत असते. व थोड्याच वेळात सुमन त्याच्या डोक्यावरून पाणी ओतू लागते आणि प्रणालीचं आवडीचं दृश्य तिला पाहायला मिळतं. नुसत्या टॅवलवर बसलेला उघडा तो डोक्यावरून पाणी ओरघळत असते. केस कपाळावर आलेले असतात. पापण्या त्या पडणाऱ्या पाण्यामुळे जड झालेले असतात. त्या एक सलग ओरंगलेल्या पाण्याने बंद ओठांची हलकीशी हालचाल होत असते व त्या पाण्यामुळे तो ओठ अधिकच गुलाबण दिसत असतात. त्याची उठावदार ओलचिंब छाती, स्लिम नाभी, पोटाचा आत बाहेर होणं, शेतातल्या कष्टाचे मजबूत स्नायू त्याच्या शरीराची मादकता अधिकच वाढवत असतात व तो खूपच हॉट दिसत असतो. त्यांचं ते मनमोहक असे सौंदर्य पाहून प्रणालीच्या नसानसात रोमांच फुलून येतो. डोळ्यात मादकतेची नशा दाटून येते. हृदयाची स्पंदने वाढू लागतात. श्वासाची गतीही तेज होते. ओठ आसुरतात आणि अशा अवस्थेत तिला राहवत नसते. कधी एकदा त्याला बिलगते असे झालेले असते. तिचे भाव टिपूया आपण. अंग लगा दे रे मोहे, रंग लगा दे रे, अंग लगा दे रे मोहे, रंग लगा दे रे, मैं तो तेरी जोगनिया, तू जोग लगा दे रे, प्रेम का रोग लगा दे रे. मुद्दाम कोणाच्या डोळ्यावर येऊ नये म्हणून हातात टॉवेल घेऊन थांबते. जणू काही ती त्याला टॉवेल द्यायलाच थांबले आहे. पण सुमनने ऑलरेडी विहिरीच्या कठड्यावर एक टॉवेल ठेवलेला असतो. तर मित्रांनो, पुढे काय घडतं बघूया पुढील भागात. त्यासाठी माझा पुढचा भाग नक्की बघा आणि तुम्हाला हा भाग कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.